तर नमस्कार मित्रांनो, आकाश रियल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्याला सबस्क्रायबरने कमेंट केलेलं आहे की त्यांना रिक्षावाल्यासोबत तेलुगूमध्ये बोलायला शिकायचं आहे आणि शिकायचं आहे की तेलुगूमध्ये कसं बोलतात। तर मित्रांनो, आज आपण शिकूया की ऑटो ड्रायव्हरसोबत तेलुगूमध्ये कसं बोलायचं। ఫ్రెండ్స్ అందరికీ నమస్కారం। అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి ఫ్రెండ్స్ ఈరోజు మనం నేర్చుకుందాం ఆటో డ్రైవర్తో తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో। మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని सबस्क्राइब చేసుకోండి। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि चला मित्रांनो, शिकूया की ऑटो ड्रायव्हरसोबत तेलुगूमध्ये कसं बोलायचं। तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी इकडे शेताकडे आलेलो आहे मित्रांनो। तर बघा इकडचं वातावरण। तर मित्रांनो, आपल्याला म्हणायचं आहे ऑटो ड्रायव्हरला की भाऊ ऑटो थांबवा, भाऊ ऑटो थांबवा। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अण्णा ऑटो आपंडी, अण्णा ऑटो आपंडी। मित्रांनो, अण्णा म्हणजे भाऊ, ऑटो म्हणजे ऑटो किंवा रिक्षा आणि आपंडी म्हणजे थांबवा। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो अण्णा ऑटो आपंडी, म्हणजे भाऊ ऑटो थांबवा म्हणजे अण्णा ऑटो आपंडी। किंवा मित्रांनो, तुम्हाला ऑटोवाल्याला म्हणायचं आहे की भाऊ सिकंदराबादला जाणार का किंवा जाल का। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो सिकंदराबाद की वेलतारा अण्णा। किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता अण्णा सिकंदराबाद की वेलतारा, म्हणजे भाऊ सिकंदराबादला जाणार काय। अण्णा सिकंदराबाद की वेलतारा म्हणजे भाऊ सिकंदराबादला जाणार काय। किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता की अण्णा सिकंदराबाद की वेलतारा, किंवा तुम्ही अण्णा पहिले सुद्धा म्हणू शकता आणि शेवट सुद्धा म्हणू शकता। जसं अण्णा सिकंदराबाद की वेलतारा म्हणजे भाऊ सिकंदराबादला जाणार का, किंवा सिकंदराबाद की वेलतारा अण्णा म्हणजे सिकंदराबादला जाणार का भाऊ, तुम्ही म्हणू शकता। मित्रांनो, तुम्हाला ऑटोवाल्याला म्हणायचं आहे की भाऊ मीटर लावणार का किंवा फिक्स रेट आहे। त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अण्णा मीटर पेट्टारा లేదా फिक्स रेटा, अण्णा मीटर पेट्टारा లేదా फिक्स रेटा। मित्रांनो, अण्णा म्हणजे भाऊ, मीटर पेट्टारा म्हणजे मीटर लावणार का, किंवा फिक्स रेट आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात లేదా फिक्स रेटा। मित्रांनो, లేదా म्हणजे किंवा, फिक्स रेट म्हणजे फिक्स रेट आहे का, याला तेलुगूमध्ये म्हणतात अण्णा मीटर पेट्टारा లేదా फिक्स रेटा, म्हणजे भाऊ मीटर लावणार का किंवा फिक्स रेट आहे। तर मित्रांनो, ऑटोवाला तुम्हाला भाडा जास्त सांगत आहे तर तुम्ही त्याला म्हणू शकता की చాలా ఎక్కువ అన్న కొంచెం తగ్గించండి, म्हणजे खूप जास्त आहे भाऊ थोडा कमी करायला तेलुगूमध्ये म्हणतात కొంచెం तग्गिंचंडी। చాలా ఎక్కువ అన్న म्हणजे खूप जास्त आहे भाऊ। जसं तुम्हाला ऑटोवाला सांगत आहे की एवढं भाडं लागणार पण ते तुम्हाला परवडत नाही, तर तुम्ही त्याला म्हणू शकता की ఇది చాలా ఎక్కువ అన్న, म्हणजे हे खूप जास्त आहे भाऊ। కొంచెం तग्गिंचंडी म्हणजे थोडा कमी करा, కొంచెం तग्गिंचंडी म्हणजे थोडा कमी करा। तर नंतरचा आहे मित्रांनो, तुम्हाला म्हणायचं आहे मित्रांनो की ठीक आहे भाऊ चला जाऊया। याला तेलुगूमध्ये म्हणतात सरे अण्णा वेलुद्दम, सरे अण्णा वेलुद्दम म्हणजे ठीक आहे भाऊ चला जाऊया, किंवा ठीक आहे भाऊ निघूया। याला तेलुगूमध्ये म्हणतात सरे अण्णा वेलुद्दम, सरे अण्णा वेलुद्दम म्हणजे ठीक आहे भाऊ जाऊया, किंवा ठीक आहे भाऊ निघूया। याला तेलुगूमध्ये म्हणतात सरे अण्णा वेलुद्दम। तर मित्रांनो, तुम्हाला ऑटोवाल्याला म्हणायचं आहे की पैसे किती होतील किंवा पैसे किती झाले। याला तेलुगूमध्ये म्हणतात डब्बू एंता अवुतुंदी, अण्णा डब्बू एंता अवुतुंदी म्हणजे भाऊ पैसे किती झाले। किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता मित्रांनो की डब्बू एंता अवुतुंदी अण्णा, म्हणजे पैसे किती झाले भाऊ, किंवा अण्णा डब्बू एंता अवुतुंदी म्हणजे भाऊ पैसे किती झाले। तर मित्रांनो, तुम्हाला ऑटोवाल्याला म्हणायचं आहे की इथे थांबवा भाऊ आणि हे घ्या तुमचे पैसे। याला तेलुगूमध्ये म्हणतात इकडा आपंडी अण्णा इदी मी डब्बू, इकडा आपंडी अण्णा इदी मी डब्बू। किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता मित्रांनो आणि याला तेलुगूमध्ये म्हणतात मरी, अधिका तेलुगूमध्ये म्हणतात इंका। तर तुम्हाला म्हणायचं आहे की इथे थांबवा भाऊ आणि हे घ्या तुमचे पैसे। याला तेलुगूमध्ये म्हणतात इकडा आपंडी अण्णा मरी इदी मी डब्बू, पण आपण मरी न वापरता तुम्ही सुद्धा म्हणू शकता की इकडा आपंडी अण्णा इदी मी डब्बू, म्हणजे इथे थांबवा भाऊ आणि हे घ्या तुमचे पैसे। इथे थांबवा भाऊ आणि हे घ्या तुमचे पैसे। याला तेलुगूमध्ये म्हणतात इकडा आपंडी अण्णा इदी मी डब्बू। आणि तुम्हाला आणि हा जर शब्द वापरायचा असेल तर तुम्हाला मरी म्हणू शकता। जसं इकडा आपंडी अण्णा मरी इदी मी डब्बू, इथे थांबवा भाऊ आणि हे घ्या तुमचे पैसे, किंवा हे तुमचे पैसे। तर मित्रांनो, खूप सोपं आहे, तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा, तुम्ही सुद्धा नक्कीच बोलायला शिकणार। तर मित्रांनो, तुम्हाला ऑटोवाल्याची तारीफ करायची असणार तर तुम्ही त्यांना म्हणू शकता की చాలా थँक्स अण्णा मी ड्रायव्हिंग सुपर, చాలా थँक्स अण्णा मी ड्रायव्हिंग सुपर। मित्रांनो, చాలా म्हणजे खूप आणि थँक्सच्या जागेवर तुम्ही చాలా धन्यवादाला सुद्धा म्हणू शकता, पण చాలా थँक्स म्हणले थोडंसं चांगलं वाटणार। तर तुम्ही म्हणू शकता मित्रांनो की చాలా थँक्स अण्णा मी ड्रायव्हिंग सुपर, म्हणजे खूप धन्यवाद भाऊ, तुमची ड्रायव्हिंग चांगली आहे किंवा तुम्ही चांगले चालवले।
तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. तुमच्या कमेंटप्रमाणे व्हिडिओ बनवलेला आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला तेलुगूमध्ये काय शिकायचं आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवणार. तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सरे फ्रेंड्स ఈరోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. म्हणजे ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच.